नमस्कार मित्रांनो, मी राज तोरणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर. तर मित्रांनो, आज आपण जातो आहे खेडशी गावामध्ये. आज आपल्या व्हॉलीबॉलच्या संघाची म्हणजे प्रतीक स्पोर्टच्या संघाची मॅच आहे. तर त्यासाठी आपण आज व्हॉलीबॉलची मॅच आहे तर जातो आता खेडशी गावामध्ये निघालो आहे. पप्पा आणि सुद्धा येतात, पप्पा आणि तयारी करत आहेत. तर आता इथून निघणार डायरेक्ट जाणार. बंधू आणि रत्नागिरीतच थांबलं आहे. बाकीचे प्लेयरसुद्धा आपले सावर्ड्यातून आहेत, विशाला येतो आहे. तर आता ते प्लेयर तिकडेच भेटतील आपल्याला. मित्रांनो, खेडशी गावामध्ये दरवर्षी पावसाळी टुर्नामेंट होते, पण ह्यावेळेलाच त्यांनी पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट भरवली आहे आणि जी पावसाळी नाही आहे. तर आता त्या टुर्नामेंटमध्ये आपली एंट्री झाली आणि आज आपली मॅच आहे. तर आता बघूया त्या मॅचमध्ये काय होतं आहे ते. आणि मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे क्रिकेट आणि व्हॉलीबॉलचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया थोड्या वेळामध्येच. मी आहे, विशाल आहे, स्वराज आहे, आपला पप्पा बसले. इकडे मध्ये बुटी आहे. ह्या मॅच नंतर मॅच आहे. 14-18 झाला, पहिला सेट चालू आहे. तर इकडे आपले सगळे फायटर्स बसलेत. बंटी आहे, बाजूला प्रज्वल आहे, इकडे सिद्धू आहे, तिकडे दिले आहे, इकडे दिले आणि त्या बाजूला सागर आहे. आणि उद्या आम्ही जाणार आहे पार्टीला. याला काय नेणार नाही आम्ही. प्रज्वल, बंटी, सिद्धू, यश आणि नीलू आणि मी, आम्ही 6 जण जाणार. याने किती काय केलं, किती कसाही नाचू देत. आता कसाईच्या आधी शब्द तुम्ही जोडा कसा तो, पण ह्याला काय नेणार नाही एवढं फिक्स आहे. आम्ही 6 जण फिक्स जाणार. हा मला म्हणतो की तू पार्टी देऊच शकत नाहीस, म्हटलं दिली तर तू यायचं नाही, कॅन्सल झालं. बंटी बरोबर ना? आणि मेन म्हणजे बंटीने आत्ताच घरी फोन करून सांगितलं ना उद्या रात्री मी काय जेवायला नाही, बरोबर ना? तू सांगितलंस ना? नको 2 नको, एका टाइमचं सांगितलं नाही जेवायला नाही म्हणून. तर आता ह्या मॅच नंतर आपली मॅच आहे, तर बघूया त्या मॅच मध्ये काय होतं ते. हा म्हणतोय मला ढाब्यात नको, चायनीजचं समाधान असतं. अरे तुला चायनीजचा टाइमपास पण देणार नाही, एवढं लक्षात ठेव. बरोबर ना? याला चायनीजचा टाइमपास पण देणार नाही. मला म्हणतो तू पार्टी देऊ शकत नाहीस, कॅन्सल. छोटा बबी आहे, सर्व्हिस मारतोय. बबीचा भाऊ छोटा बबी. अजून काय मॅच नाही झाली आहे, झाले 2 तास झाले ग्राउंडवर येऊन. मॅच केलं. इकडे थांबलोय, साहिल आहे, पाठीमागे सनी आहे, इकडे गणन, तिकडे दुसरा साहिल आहे भाटकर. तर थांबलोय, टाइमपास चालू आहे कारण अजून 2 तास येतं. तर म्हणतायत की ते फक्त टॉस उडवणार आणि मॅच खेळणार आहे. जो टॉस जिंकेल तो मॅच जिंकेल. आणि बंटी आहे, बंटी आहे. बंटीला मगाशी दाखवलंय तेव्हा तुम्ही सुरुवात बघितलाच. बंटीचा साबण जरा स्लो आहे. बघूया आता मॅच कधी लागते ती. तर आत्ताच मॅच चालू होते. ऑरेंज टी शर्टवाले आहेत ते DVC आहे आणि त्या साईडला आहेत ते कमिटीची टीम आहे. तर ही मॅच झाली की मग आमची मॅच चालू होणार आहे. तर बघूया किती वेळ जातो. आणि साहिल सांगतोय आमची मॅच टॉसवरच आहे, बघूया आता काय होते ते. आणि आमची मॅच टॉसवर आहे तो हा सांगतोय, कारण हा कमिटीत आहे. लॉर्ड्स या टुर्नामेंटच्या ह्याने पाडलं नाहीत. आत्ताच पहिला सेट झाला आणि आपली मॅच आहे ओम्यादा बरोबर. ओम्यादा आहे, ओम्यादा बरोबर आपली मॅच आहे. आणि इकडे आपले शूटर आहेत सगळे. आपण कुठे आहे? आपण उजेडात ये. तुला काय म्हणायचं आहे? नाही आपण आहे. आणि जेव्हा मी 8वीपासून मी व्हॉलीबॉल चालू केलं, 9वीत असल्यापासून ओम्यादा आणि मी एकत्र खेळतोय. LVC संघातून आम्ही एकत्र खेळायचो. त्याच्यानंतर आम्ही स्वतःचा फाईट क्लब संघ तयार केला आणि त्याच्यानंतर प्रतीक स्पोर्ट्स संघ तयार केला. आणि आता ओम्यादा अपोजिट खेळतो. आपली वेगळी टीम आहे, ओम्यादाची वेगळी टीम आहे. सगळे पण नाती तशीच राहणार आहे. हो 100%. ते काय फक्त मैदानात असतं 9-18 मध्येच. ग्राउंडमध्ये दुश्मन, बाहेर आम्ही नाती तशीच राहणार. आता ह्याच्यानंतर आपली मॅच आहे आणि ओम्यादा बरोबर आहे. ओम्यादाने गड घातलं नाही, ड्रॉप टाकायचं. ड्रॉप टाकती नो. ड्रॉप टाकला की समोरच्या टीमला 2 पॉईंट. बघू आता. आताच पहिला सेट झाला, ह्याच्यानंतर आपली मॅच आहे. आणि इकडे भाऊ आहे आपला चॉकलेट बॉय.
आता बघूया किती वेळ लागते ते मॅचला आपल्या. कॅप्टन मी अभिभागला विनंती करतो प्लीज त्यांनी या सामन्याचा टॉस दोन्ही संघ नावाजलेले आहेत. एकीकडे स्वराज सावंत दिब्रुगड, एकीकडे विक्रांत साळगावकर. दोन्ही पहिला सेट आहे तो खेडशी संघाने जिंकलाय, म्हणजे अपोजिट संघ आहे त्याने जिंकलाय. आणि दुसरा सेट चालू आहे आता. प्रतीक स्पोर्ट्स टॉस विन. दोन्ही कॅप्टन सुद्धा एकाच गावातले आहेत, झाडगाव. स्वराज सावंत तर विक्रांत झाडगावकर. तर ह्या मॅच नंतर आता आपली मॅच आहे. परंतु प्रतीक संघाने सलग 2 पॉईंट घेतलेले आहेत. इथे पुन्हा एकदा अरविंद संघ आणि विरुद्ध दिशेला आहे रत्नागिरी तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे तो संघ म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स. बघूया कशी खेळ करतायत नवीन उभारता संघ आणि आता भविष्य संघ. चांगला लिब्रो नावाजलेला लिब्रो वर्मा 26 मध्ये गुणपत्तावरती चांगली चालली, चांगल्या गुणपत्तावरती बदल व्यापारी सुद्धा आंबे अजूनपर्यंत दिली नाही. लालू सुंदर स्मॅश, सुंदर असा डिफेन्स मॅच सोडून त्यांच्याकडनं आपण पटेल सुंदर पाऊस आला. तर आत्ताच मॅच झाली, मॅच जिंकलो पहिली मॅच. आणि आता खूप उशीर झाला, रात्री 2:15 वाजले. अजून आता ही मॅच चालू आहे, ह्याच्यानंतर एक मॅच आहे. आणि ती मॅच आपली आंबेशेत या संघाबरोबर. आणि आंबेशेतचे प्लेयर इकडे बसलेत. वेदाग आहे इकडे, छोटा बबी आहे आणि तिकडे गुंडे आहे. तर आता ही मॅच चालू आहे, ह्या मॅच नंतर मग मॅच आहे आपली. आणि पाऊस पण आता बारीक बारीक पडतोय, दिसेल का तुम्हाला काय माहिती. बादशाह असं दिसतंय. तर आता बघूया मॅच होते, पाऊस येतोय, काय होते ते. ऑलिम्पिकतून सर्व्हिस पाहिली जाते आणि पहिला जॉब विशाल सर्वे यांचा प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून. काही सवाल समजलेला नाहीये, चुकी झाल्याचा आहे सर्वांकडून. 11-6 पटेल चांगला अटॅकिंग पाहायला मिळाला. इथे मात्र साई शर्मा अटॅकच्या लाईन वरून मारतोय बॉल. 0-1 प्रदान केलेला प्रमाणेच आपला गेम दाखवत असताना साई शर्मा 7-11 7-11 नवमान पटेल एक चांगला टेक अभिनयाचा. चांगला टेक घेतलाय भाऊ यांनी. पुन्हा एकदा नवमान पटेल बॉल क्लिअर करण्याचा प्रयत्न. आता मात्र 3 गुणांची आघाडी प्रतीक स्पोर्ट्सकडे. एका गुणाची बढ़त केली होती याआधी साई शर्मा यांनी. उत्कृष्ट ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न तर सफल. 20-16 4 गुणांची आघाडी.
4 गुणांची पिछाडी असेल ती प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. पुन्हा एकदा आता मात्र एक सफल अटॅक ही बघायला मिळते. याच्या मार्फत बाजी जाण्यासाठी उर्दूचा सर्व्हिस चांगला पासा गोंड्या आहे टाकलेला हा क्लिअर केलेला बॉल करतो गोंडकाई पुन्हा एकदा चांगला टेक इथे आक्रमक खेळाडू सेटपट वरती येऊन उभा आहे ऑलिम्पिकचे संघ नाही काही शिक्षण झाले राजतोडकर संघामार्फत हा पहिला सेट नावावर खेळाय प्रतीक स्पोर्ट्स संघाने. पुन्हा एकदा साई कांसारे विशाल चोहे यांचा एक चांगला ड्रॉप चांगला खेळाडू इथे आक्रमक बॉल घेताना बॉल हा नक्कीच बाळामाडिका यांचा हात लागल्यानंतर एक किती बॉल झाला असेल आणि किती बॉल घेतला प्रतीक स्पोर्ट्स संघाने. अभियाने चांगला दिलेला पास भाऊयाने काढलेला बॉल संकेत आणि केलेला हा बॉल क्लिअर. नमान पटेल 10-8 संकेत याने काहीसा बॉल चुकवलेला आहे. आता अटॅक बघावा लागेल विशाल सुर्वे यांचा आक्रमक अटॅकिंग बघावी लागते आपल्याला विशाल सुर्वे यांची. परंतु ब्लॉक केलेला आहे. एक सतर्क खेळाडू म्हणून ऑलिम्पिकचा संघ ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न होता झालेला आहे आणि मात्र आक्रमक खेळ पाहायला मिळत होता ऑलिम्पिकच्या संघाकडून. बाहेरून आवाज आतून आवाज परंतु आता काहीसा सतर्क खेळ खेळला जातोय. 16-11 हर्ष मोरे चांगला अटॅकिंग झोन आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष मोरे याचा. आता मात्र इथे काहीशी चूक शकतो फक्त मला बॉल मिळाला. विशाल सुर्वे झाली आत्ताच मॅच मित्रांनो आणि सेमीफायनलमध्ये गेलो. तर आत्ता सेमीफायनल आपली सोमवारी आणि असा राहा हा आपला बाळा भाऊ बाळा माडिक एक नंबर थँक्यू. आणि स्टार अरे कसलं काय आता झालं संपलं. व्हॉलीबॉल तर ही जी आपण टुर्नामेंट खेळायला आलो ही बाळाने ऑर्गनाईज केली आहे. खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे आणि दरवेळेला त्यांची पावसाळी टुर्नामेंट पण असते पण ह्या वेळेला ही म्हणजे आता तो पाऊस पण सुरुवात झालीच आहे तर पावसाळी आणि उन्हाळी मिक्स आहे आणि पावसाळी होणार आहे की नाही नक्कीच होणार आहे. तर ह्यावर्षी पण पावसाळी टुर्नामेंट होणार आहे त्याचा पण व्लॉग तुम्ही नक्की बघाल. मित्रांनो जे कोणी नवीन असेल त्यांनी या व्लॉगला आपल्या लाईक आणि शेअर नक्की करा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि खाली मी इंस्टाग्राम अकाउंट मेन्शन करेन त्याला तुम्ही फॉलो नक्की करा. भेटूयास डायरेक्ट सोमवारी. बाय बाय गुड नाईट टेक केअर.